नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की न्यूज चॅनलच्या माध्यमातून सध्या एकच अफवा पसरवली जाते, ती म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा असेल किंवा पीएम किसानचा हप्ता बंद होणार। मग खरोखर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही का किंवा नमो शेतकरी योजना बंद होणार का? तर शेतकरी मित्रांनो, असं सांगितलं जाते न्यूज चॅनलच्या माध्यमातून की 53 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून पुढील 1 वर्षासाठी बाद करण्यात येणार आहे किंवा त्यांचा हप्ता बंद करण्यात येणार आहे। मग खरोखर हा हप्ता बंद होणार का? जर होणार नसेल तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा जो हप्ता पेंडिंग आहे तर तो हप्ता केव्हा मिळणार, आणि जर लाभ बंद होणार असेल तर तो का बंद होणार, याबद्दलची सविस्तर जे शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेले आहेत महत्त्वपूर्ण असे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून नमो शेतकरी योजनेसंदर्भात तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, सध्या जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे, यामध्ये 53 लाख शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे। आणि मग न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे किंवा ज्या शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा येणाऱ्या 1 वर्षासाठीचा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे। मग यामध्ये जवळपास 53 लाख शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार आहे। मग 53 लाख शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता हा येणाऱ्या 1 वर्षासाठी बंद होणार का, असा प्रश्न आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावरती विचारताय। पण मित्रांनो, कृषी विभाग असेल, त्यानंतर राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून जे अपडेट येते त्यामध्ये असं कुठल्याही पद्धतीने सांगण्यात आलेलं नाही की ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळणार त्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता बंद करण्यात येणार आहे। फक्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही बातमी पसरवली जाते, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे पाहावं लागणार आहे की खरोखर ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद होणार का। पण अधिकृत अशी अपडेट आतापर्यंत तरी आलेली नाहीये। मग शेतकरी बांधव असंही प्रश्न विचारतील की जर सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, कृषी विभागाच्या माध्यमातून असेल, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जर ही अपडेट आलेली नाही की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार त्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही, मग न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशी माहिती का पसरवली जाते? तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नमोचा हप्ता जो आहे तर तो हप्ता आपल्याला वेळेवरती भेटत नाहीये। म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांबद्दल अधिकृत आपल्याला ज्या वेळेस हप्ता मिळायला हवा त्यावेळेस मिळत नाही, दिरंगाई केली जाते। आणि सध्या जर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवली जाते, तर या कर्जमाफीच्या योजनेच्या दरम्यान जर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद केला तर शेतकरी बांधवांच्या काय प्रतिक्रिया असू शकतात हे जाणून घेण्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून ही न्यूज चालवली जाऊ शकते, असंही आता काही व्यक्तींच्या माध्यमातून सांगितलं जाते। परंतु अधिकृत अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल जी आहे तर ती अद्यापही कृषी विभाग असेल, राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही। ज्यावेळेस ही माहिती सविस्तर सांगण्यात येईल त्यावेळेस नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाईल। परंतु जर असं झालं तर शेतकरी बांधवांवरती मोठा अन्याय होईल, हेही तितकंच खरं आहे। मित्रांनो, आता जर शेतकरी बांधवांना खरोखर नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद झाला नाही किंवा मग जे शेतकरी बांधव त्यासाठी पात्र आहेत अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जो की पेंडिंग आहे आणि आता 11व्या हप्त्याचा सुद्धा कालावधी सुरू झालेला आहे, त्यामुळे हे हप्ते नक्की केव्हा भेटणार असाही प्रश्न विचारला जातोय। तर मित्रांनो, खरं तर आतापर्यंत 9वा 10वा दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांना मिळायला हवा होता, परंतु अद्यापही तो शेतकरी बांधवांना मिळत नाहीये। याचं एकमेव कारण आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेकडे दुर्लक्ष केलं जाते, दिरंगाई केली जाते। आणि आपण जर पाहिलं लाडकी बहीण योजना असेल किंवा आता सध्या जी कर्जमाफी योजना सुरू आहे, तर या कर्जमाफीचं निमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून कुठेतरी दिलं जाते, परंतु जर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकरी बांधवांना द्यायचा असेल तर राज्य शासनाला जवळपास 1800 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे। आणि या 1800 कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतरच नमोचा 9वा आणि 10वा हप्ता तरी शेतकरी बांधवांना दिला जाईल। मित्रांनो, ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या 10व्या हप्त्याची तारीख फिक्स होईल किंवा 9वा आणि 10वा दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांना देणार असल्याची माहिती समोर येईल, त्यावेळेस नक्की शेतकरी बांधवांसाठी माहिती पोहोचवली जाईल। तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।